हरिओम. आता अभिनव वाग्विलासिनी, ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली. श्री गणेश वंदनेनंतर वाक्यज्ञामध्ये शब्दयोजनेच्या कृपेसाठी माता शारदेला माऊली नमस्कार करतात. शारदा ही चातुर्याची, बुद्धीची, कलेची स्वामिनी तर आहेच, पण भगवंताची आल्हादिनी शक्ती देखील आहे. ज्ञानेश्वरांना ती स्वतःचा बाळ मानते. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. गीता माता आणि शारदा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून माऊलींची रसाळवाणी या विश्वमोहिनीच्या कृपेने जगाला भुरळ पाडणारी अशी आहे. जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालं आहे हे त्याचीच साक्ष पटवते. पुढे माऊलींचे हळुवार अंतःकरण सद्गुरूंना अभिवादन करते. माऊलींची गुरुनिष्ठा पुढे अनेक ओव्यांमधून प्रकट झाली आहे. जिवंत असेपर्यंत गुरुसेवा तनुमनु जीवे असावी ही विचारधारा आपणास समजेलही, पण मृत्यूनंतरही माझ्या देहाचं पंचमहाभूतांमध्ये होणारं विलिनीकरण सद्गुरूकारणी व्हावं या संकल्पनेने थरारून जायला होतं. इये शरीराची माती, मेळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती श्रीगुरूचे. परंतु माऊलींची गुरु ही संकल्पना केवळ देहधारी गुरु एवढ्यापुरती मर्यादित नाही. गुरु ही केवळ एक व्यक्ती नसून तत्व आहे. गु म्हणजे गुणांच्या आणि रू म्हणजे रूपाच्याही पलीकडे जो आहे तो गुरु. असे जे काही असेल तर ते आत्मरूप आहे. म्हणूनच गुरुकृपा होणे म्हणजे आत्मकृपा होणे होय. हा उलगडा झाला की मग मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू या ओवीचा भावार्थ समजू लागतो. हृदयामध्ये नांदणारे हे आत्मतत्व विवेकरूपाने कार्यरत असते. हा सर्वांचा अनुभव आहे. सारासार विचाराचा सल्ला देणे हेच या विवेकाचे कार्य. असा सल्ला जे आचरणात आणतात ते विवेकी होय. माऊली अशा विवेकी जनांनाच संत म्हणतात. पुढे एका अध्यायात माऊली म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेची गा. अशा विवेकी संतांचा सल्ला उपदेश घेऊन आत्मा, अनात्मा, सार, असार या गोष्टींचा सखोल विचार करून जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेता येते. या सद्गुरूला, विवेकी संतांना हृदय मंदिरात ठेवल्याने आत्मतत्वाचा गुप्त निधी हाती येतो. जसं डोळ्यात अंजन घालताच दृष्टी स्वच्छ होते, तसे आत्मतत्व स्पष्ट दिसू लागते. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. गुरुकृपेने ज्ञानदृष्टी मिळाली की माईक जगातील सर्व मायेचा बाजार लोप पावतो आणि सर्वत्र भगवंतांच्या शुद्ध चैतन्याची अनुभूती येते. रामकृष्णादी भगवंतांचे अवतार देखील गुरुला शरण गेले. म्हणून माऊलींची तळमळ अशी आहे की ज्यांना पारमार्थिक माप आपल्या पदरात पूर्ण पडावे असे वाटते त्यांनी सद्गुरूंना भजावं, म्हणजे त्यांच्या उपदेशावर विश्वास, निष्ठा ठेवून आचरण करावं. गुरुसेवा, संतसेवा हा सर्व साधनांचा राजा आहे. जसं समुद्र स्नान करताच जगातील सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं फळ मिळतं, तसं सद्गुरूंना केलेला नमस्कार सर्व देवतेंना पोचतो. यापुढे सद्गुरू कृपेने माऊली जे ग्रंथ विवेचन करतात त्याचं चिंतन पुढील प्रवाहात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.